नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज हे आपले पहिले व्याख्यान तृतीय वर्ष मराठी विशेष स्तर म्हणजे स्पेशल पेपर 3 प्रथम सत्र ते पहिल्या व्याख्यानात आपण आपला जो विषय आहे साहित्य विचार यातील घटक आणि उपघटक जो आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेची प्रस्तावना, एकूणच अभ्यासक्रमाची ओळख आणि अभ्यासक्रमाची काय उद्दिष्टे आहेत याविषयीची चर्चा करणार आहोत। साहित्य विचार या शब्दामध्येच आपल्याला साहित्य म्हणजे वाङ्मय या संबंधीचा जो काही विचार किंवा या संबंधीची जी मतमतांतरे आहे किंवा एकूणच साहित्य विचाराची जी संकल्पना आहे किंवा वाङ्मय प्रकाराची संकल्पना आहे त्यात होणारे चढउतार, तंत्र, कला किंवा इतर काही वेगळेपण जे आहे याचा विचार किंवा याचा पायाभूत अभ्यास आपल्याला करायचा आहे। एकंदरीत साहित्यासंबंधी किंवा वाङ्मयासंबंधी जे काही मूलभूत प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण होतात किंवा प्रश्न पडतात किंवा साहित्य या संकल्पनेचे नेमके स्वरूप काय, साहित्य ह्या विषयाशी असलेले विविध घटक कोणते आणि त्याचे परस्पराशी असलेले संबंध ह्या सर्व गोष्टींची एक आकलन व्हावं किंवा माहिती व्हावी यासाठी ही अभ्यासपत्रिका विद्यार्थ्यांना अभ्यासाला विद्यापीठाने किंवा एकूणच अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेले आहेत। थोडक्यात साहित्य विचार हा विषय किंवा वाङ्मयाविषयीचा विचार हा केवळ विद्यार्थ्यांनी परीक्षेपुरता न अभ्यासता एकूणच भावी जीवनामध्ये भावी आयुष्यामध्ये आपल्याला एखादी वाङ्मय कृती वाचताना किंवा त्या वाङ्मय कृती संबंधी चर्चा करताना, त्या वाङ्मय कृती संबंधी समीक्षा करताना किंवा त्या वाङ्मय कृती संबंधित असलेले वेगवेगळे विषय किंवा वेगवेगळे त्यात असलेला कुठला विषय आहे, कुठल्या पद्धतीने तो मांडलेला आहे याची जाणीव जागृती व्हावी म्हणून साहित्य विचार किंवा समीक्षा विचार ह्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना दिलेला असतो। हा विषय साधारणतः आजपर्यंत किंवा काही वर्षापूर्वी संस्कृत भाषेमध्ये याचा अभ्यास सखोल पद्धतीने केला जात असत। मराठीतही याचा विचार होऊ लागला। तो विचार कसा सुरू झाला या संबंधीची मते आपण प्रस्तावनेत बघणार आहोत। तर चला तर आपण बघूया मराठी भाषेत या संबंधी कोणी विचार केला किंवा कुठल्या मीमांसकांनी या संबंधी आपले मते मांडलेले आहेत। तर बघा, साहित्य विचारासंबंधी प्रथमतः मराठी भाषेत प्राध्यापक राश्री जोग, प्राध्यापक द के केळकर, प्राध्यापक श्री के क्षीरसागर, डॉक्टर राशम वाळिंबे, डॉक्टर गत्रम देशपांडे, डॉक्टर स रा गाडगीळ इत्यादी नामवंत अभ्यासकांनी चर्चा केलेली दिसते। संस्कृतमधून हा विषय मराठीमध्ये कशा पद्धतीने याचं बीजरोपण केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने हा विषय मराठीमध्ये अभ्यासता येईल या संबंधीचा विचार ह्या अभ्यासकांनी सुरुवातीला केलेला दिसतो। त्यानंतर प्राध्यापक वाल कुलकर्णी, श्री नरहर कुरंदकर, दी के बेडेकर, श्री प्रभाकर पाध्ये, बासी मर्डेकर, डॉक्टर वी ना ढवळे, गंगाधर गाडगीळ, शरदचंद्र मुक्तिबोध, डॉक्टर शंग मालसे ह्या अभ्यासकांनी सुद्धा ह्या विषयावर मराठी भाषेमध्ये व्यासंगपूर्ण लेखन केलेले आपल्याला दिसते किंवा ह्या संबंधीचा विचार मराठीमध्ये त्यांनी मांडलेला आहे। प्रारंभी मराठी भाषेत हा विषय फक्त संस्कृत काव्यशास्त्राच्या अनुरोधाने चर्चेला जात होता। मराठी भाषेमध्ये तो चर्चेला जात होता, पण एखादं संस्कृत काव्य मराठी भाषेमध्ये भाषांतरित झालेलं असेल, रूपांतरित झालेलं असेल तर त्या विषयाने फक्त साहित्य विचाराचे जे काही संकल्पना आहे किंवा साहित्य विचारासंबंधीचे जे घटक आहे ते चर्चेले जात किंवा ते घटक अभ्यासून त्या कलाकृतीचा किंवा साहित्यकृतीचा अभ्यास केला जात किंवा विवेचन केले जात। त्यामुळे संस्कृतमधील भरतमुनींपासून ते जगन्नाथ पंडितापर्यंतचे सर्व मीमांसक यांनी मांडलेले वक्रोक्ती, रीती, ध्वनी, रस या महत्त्वाच्या सिद्धांताची चर्चा डॉक्टर संग मालशे यांच्या साहित्य सिद्धांत या ग्रंथात मराठीमध्ये आपल्याला आढळते। म्हणजे भरतमुनी असेल, जगन्नाथ पंडित असेल, वामन असेल, कुंतक असेल
किंवा अन्य सगळे रुद्रट असेल, ह्या सर्व पंडित किंवा मीमांसकांनी मांडलेली जी काही संस्कृतमध्ये वक्रोक्ती आहे, साहित्य निर्मितीमध्ये वक्रोक्ती, रीती, ध्वनी, रस हे महत्त्वाचे सिद्धांत आहे. हे सिद्धांत त्यांनी मराठी भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला फक्त काव्यानंद मीमांसा आणि त्यात करुण रसापासून मिळणारा आनंद ह्या संबंधित काही पाश्चात्य सिद्धांत विचारात घेण्याची प्रथा मराठी भाषेमध्ये होती. तर काव्यानंद मीमांसा आणि करुण रसापासून मिळणारा आनंद ह्या संबंधित जी विचार केला जात असायचा. परंतु आधुनिक मराठी साहित्यामध्ये पाश्चात्य सिद्धांत विचारात घेण्याची प्रथा आता सुरू झालेली आहेत. पाश्चात्य अभ्यासकांनी सुद्धा हे साहित्य विचारासंबंधी जी मतं मांडलेली किंवा जे सिद्धांत मांडलेले, जसे संस्कृतमध्ये होती तसे पाश्चात्य अभ्यासकांमध्ये सुद्धा होते. विशेषतः इंग्रजी साहित्यात लिटरेचरमध्ये तेही सिद्धांत मराठीमध्ये विचारात घेऊ लागले. म्हणजेच आधुनिक मराठी साहित्य हे पाश्चात्य साहित्याच्या प्रेरणेतून निर्माण होत असल्याने पाश्चात्य साहित्य विचाराकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरले. कळत नकळत इंग्रजांनी आपल्या देशावरती अनेक वर्ष राज्य केलं आणि ते येताना त्यांची भाषा, संस्कृती, त्यांचं लिटरेचर किंवा त्यांचे साहित्य कळत नकळत घेऊन आले आणि त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी भारतातल्या सगळ्या भाषांवरती झाला, तसा मराठी भाषांवरही झाला. त्यामुळे त्यातले काही जे सिद्धांत आहे किंवा काही विचार जे आहे ते म्हणजे समीक्षेसारखा विचार असेल किंवा साहित्य विचारासारखा विषय असेल, तो आपल्या मराठी भाषेत कळत नकळत त्याची चर्चा करणं आणि ती पाश्चात्य साहित्याच्या अनुषंगाने करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरते किंवा त्याकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं ठरतं सुरुवातीला तरी. प्राचीनांचा काव्य विचार हा अलंकारमूलक होता व प्राचीन साहित्याची प्रयोजनही वेगळी होती. हे आपल्याला पुढे अभ्यासाला लक्षात येईलच. अलीकडे साहित्य विचार हा विषय भारतीय व पाश्चात्य अशा दोन्ही प्रणालीचा मेळ घालणारा अभ्यासक्रम आता आपल्याला जो विद्यार्थ्यांना आपण जो लावलेला आहे, तर पाश्चात्य अभ्यासक त्यांचे सिद्धांत आणि भारतीय संस्कृत अभ्यासक मीमांसक यांचा सिद्धांत, ह्या दोघांचाही मेळ घालणारा अभ्यासक्रम हा आहे. ह्या अभ्यास विषयात भरतमुनींपासूनचे सर्व प्रमुख संस्कृत आचार्य, एरिस्टॉटल पासून सर्व पाश्चात्य विद्वान आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते नामवंत मराठी समीक्षक या सर्वांचीच मते आपल्याला दिसतील किंवा अभ्यासता येतील असा ही अभ्यासपत्रिका आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्यासमोर आहेत. गोम कुलकर्णी, राग जाधव, राबा पाटणकर, गंगाधर पाटील, सुधीर रसाळ आणि भालचंद्र नेमाडे यासारख्या अभ्यासकांचाही विचार या अभ्यासक्रमात पाहावयास मिळतो. म्हणजे अलीकडे 19व्या शतकात किंवा 20व्या शतकात आपण म्हणूया, 19व्या शतकाच्या शेवट जो काही कालखंड आहे त्यातली हे सगळे अभ्यासक म्हणजे रसाळ सर किंवा नेमाडे सर ह्या अभ्यासकांचे विचार आहे या साहित्य विचारासंबंधी ह्या अभ्यासपत्रिकेत आपल्याला पाहावयास मिळतील किंवा अभ्यासता येतील. साहित्य प्रयोजनांचा लेखक आणि वाचक अशा दोन्ही पातळीवरून केलेला विचारही आपल्याला अभ्यासता येईल. भाषा हे साहित्याचे माध्यम की साधन या प्रश्नांचाही ओहापोह एकूणच या अभ्यासपत्रिकेमध्ये केलेला आहे. साहित्य कशाच्याद्वारे आपल्याला वाचकांसमोर किंवा प्रकाशित केल्या जाते, तर भाषा. मग हे माध्यम की साधन या विषयीची चर्चा आपल्याला या अभ्यासपत्रिकेत करायची आहे. लेखकाच्या बांधिलकीचा प्रश्न, लेखकाने काय लिहावं काय लिहू नये त्याची काय बांधिलकी आहे, हा प्रश्न आपल्याला साहित्य विचार ह्या अभ्यासपत्रिकेतून ह्या उपघटकाद्वारे अभ्यासता येतील. कलावाद विरुद्ध जीवनवाद, कलावाद आणि जीवनवाद, वि स खांडेकरांनी नासे फडके कलावाद आणि जीवनवाद या संबंधीचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. साहित्य आणि जीवनवाद, साहित्यातून जीवनवाद कसा व्यक्त होत असतो किंवा साहित्यातून कलावाद कसा व्यक्त होत असतो, साहित्य आणि समाज या संबंधी यामधील परस्पर संबंध आपल्याला या साहित्य पत्रिकेत आपलं साहित्य विचारात या अभ्यासपत्रिकेत लक्षात घ्यावायचा आहे. साहित्य विचारात अभिरुचीची संकल्पना अभ्यासता येते.
वाङ्मयीन, आर्थिक आणि सांस्कृतिक पर्यावरण या संबंधीचे विवेचन आपल्याला करायचे आहे. साहित्याचे माध्यम, लेखकाची बांधिलकी, समाजाची अभिरुची आणि साहित्याची समाजसापेक्षता इत्यादी बाजू असलेले अनेक मतभेद स्थळे किंवा साम्य स्थळे असलेले विषय आपल्याला ह्या अभ्यासपत्रिकेत विचारात घ्यायचा आहे. वाङ्मय प्रकाराची संकल्पना, त्यात होणारे चढउतार, तंत्र आणि कला या दोन्ही संबंधित वाङ्मय प्रकाराचे वेगळेपण म्हणजे साहित्य प्रकाराचे वेगळेपण, विविध साहित्य कृती किंवा साहित्य प्रकार कसे वेगवेगळे आहे या विषयाचे विवेचन आपल्याला करायचे. साहित्य विचार किंवा वाङ्मय प्रकार, साहित्य विचारामध्ये किंवा वाङ्मय विचारामध्ये आपण की वाङ्मयाचे वेगवेगळे प्रकार आपण सहज आपल्याला साहित्य विचाराचा अभ्यास करताना लक्षात येतं. कथेचा प्रकार वेगळा, कादंबरीचा प्रकार वेगळा किंवा कादंबरी लेखनाची पद्धत वेगळी, कथेची लेखनाची पद्धत वेगळी, नाटक लिहिण्याची पद्धत वेगळी, त्यानंतर काव्य, चरित्र, आत्मचरित्र, निबंध लेखन असे विविध वाङ्मय प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याचे तंत्र, त्याच्या कला, त्याच्या लिखाणाच्या पद्धती, शैली, त्यातले आशय, विषय या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला साहित्य विचारामध्ये करायचा आहे. आता अभ्यासक्रमाची आपण जर उद्दिष्टे बघितली, एकूणच प्रस्तावनेमध्ये आपण साहित्य विचार ह्या अभ्यासपत्रिकेविषयी भारतीय जे काही मराठी भाषेमध्ये ज्यांनी साहित्य विचार ही अभ्यासपत्रिका कशा पद्धतीने अभ्यासता येईल किंवा साहित्य विचार हा अभ्यासक्रम कशा पद्धतीने मराठी भाषेला सुद्धा उपयुक्त आहेत, मराठी भाषेच्या विविध वाङ्मय प्रकारामध्ये त्या गोष्टी आपल्याला कशा लक्षात घेता येतील किंवा त्याची उपयुक्तता कशी लक्षात घेता येतील या संबंधीचे जे अभ्यासक किंवा मीमांसक आहेत यांची थोडक्यात ओळख आपण या अगोदर करून घेतली. आता आपल्याला जो अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे किंवा अभ्यासक्रमासाठी जे काही आपल्याला प्रकरणे दिलेले आहेत, एकूणच जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाची काय उद्दिष्ट आहे, कशासाठी हा अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे ती उद्दिष्टे आपण बघूया. तर बघा, पहिले उद्दिष्ट जे आहेत साहित्याचे स्वरूप समजून घ्यायचे. तर साहित्याचं स्वरूप म्हणजे प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, घटकाला एक स्वरूप असतं, स्वतःचं स्वरूप असतं. तसं साहित्याला असतं. त्यामध्ये साहित्य शब्दाची परिभाषा, नेमकं साहित्य कशाला म्हणायचं, त्याला पर्यायी शब्द कोणते, शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय यातील फरक काय, साहित्यातील अनुभवाचे विशेष काय, म्हणजेच एकूणच साहित्याचं आपल्याला स्वरूप समजावून घ्यायचं आहे. हे पहिले उद्दिष्ट आपण अभ्यासणार आहोत. दुसरे उद्दिष्ट आहे साहित्याची प्रयोजने समजून घेणे. कुठल्याही कृती करताना माणूस काहीतरी प्रयोजन डोळ्यासमोर ठेवत असतो. व्यवहारामधला सर्वसामान्य माणूस सुद्धा एखादी कृती किंवा एखादं काम करताना त्याच्या डोळ्यासमोर एखादं विशिष्ट प्रयोजन असतं. ते प्रयोजन जसं असतं तसंच लेखक, कवी किंवा एखादा कलाकार कलाकृती निर्माण करताना त्या पद्धतीने काही प्रयोजने समोर ठेवत असतो आणि त्या प्रयोजनानुसार आपल्या साहित्य कृतीची निर्मिती करत असतो. म्हणजे लेखक एखाद्या कलाकृतीची निर्मिती करताना काही प्रयोजने आपल्याला, ती प्रयोजने जवळजवळ 8, 9, 10 प्रयोजने आहे. मम्मटाची प्रयोजने आणि पाश्चात्य प्रयोजने किंवा भारतीय प्रयोजने आपल्याला ती पुढे अभ्यासायचीच आहेत. काही प्रयोजने सांगायची ठरली तर यश आहे, अर्थ आहे, मनोरंजन आहेत किंवा आविष्कृती आहेत, अशी काही प्रयोजनं आपल्याला सांगता येतील. प्रकरण वाईज आपल्याला ह्या सगळ्या प्रयोजनांचा अभ्यास करायचाच आहे. तिसरं प्रयोजन आहे साहित्य निर्मितीची प्रक्रिया समजून घेणे. विद्यार्थ्यांना साहित्य निर्मिती कशी होत असते, साहित्यातील नवनिर्मितीचे स्वरूप, लेखकाने एखादी कलाकृती किंवा एखादी साहित्य निर्मिती, नवनिर्मिती कशी केलेली आहे, ती प्रक्रिया कशी घडली, कसं त्याला ते सुचलं, त्या लेखकाला किंवा त्या कवीला ती कविता किंवा ते लेखन किंवा
ती कथा किंवा ती कादंबरी कशी सुचली, त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, त्या पाठीमागच्या साहित्य निर्मितीच्या शक्ती कोणत्या, हे आपल्याला लक्षात घ्यायचे. आता त्या शक्ती आपल्याला माहिती आहेत किंवा त्या आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रतिभा म्हणजे बुद्धिमत्ता. प्रतिभा ही जन्मजात असते, जन्मातच लाभलेली असते. त्या प्रतिभेच्या द्वारे माणसाला प्रतिभाशक्ती ही कमी जास्त असते, ती काही वाढवता येत नाही वगैरे. यात अनेक क्रिया प्रतिक्रिया आहेत, त्या आपण बघणार आहोत. स्फूर्ती, एखादी घटना बघितल्यानंतर एखाद्या कवीला कशा पद्धतीने उत्स्फूर्तपणे त्या घटनेसंबंधीचं लेखन करावं, ते उत्स्फूर्तपणे कसे सुचले, ती कल्पना कशी सुचली, या संबंधीचं विचार आपल्याला ह्या साहित्य विचारातल्या उद्दिष्टांमध्ये करायचं आहे. चौथे जे उद्दिष्ट आहेत, साहित्याची भाषा समजून घेणे. आता ललित साहित्याची भाषा, शास्त्रीय साहित्याची भाषा किंवा नागर भाषा, प्रमाण भाषा या संबंधीचे अनेक मतमतांतरे आहेत. परंतु साहित्यामध्ये कुठली भाषा असावी, भाषात व्यवहार भाषा, शास्त्रीय भाषा, ललित साहित्याची भाषा, या सगळ्यांचे स्वरूप उदाहरण आपल्याला समजून घ्यायची. आणि भाषा बदलली तर अर्थ कसे बदलता, अर्थ बदलले तर व्यवहार कसा बदलतो, म्हणून साहित्यामध्ये कुठली भाषा अपेक्षित आहेत, वाचकाला कुठली भाषा अपेक्षित आहे, लेखकाने कुठली भाषा वापरावी, या संबंधीचा विचार आपण या उद्दिष्टांमध्ये करणार आहोत. पाचवे जे उद्दिष्ट आहेत ते साहित्याची आस्वाद प्रक्रिया समजून घेणे. आस्वाद म्हणजे एखाद्या गोष्टीचा स्वाद घेणे, एखाद्या गोष्टीची आपल्याला आनंद घेणे. आस्वाद, लेखक एखादी कलाकृती लिहित असतो, ती लिहित असताना लेखनाची आस्वाद प्रक्रिया वेगळी, आणि तीच कलाकृती जेव्हा वाचकाकडे जाते तेव्हा वाचक त्याचा आस्वाद कसा घेतो, म्हणजे आस्वाद प्रक्रिया काय असते हे समजून घेणे. आस्वाद म्हणजे काय, आस्वादकाचे गुण, आस्वाद प्रक्रियात अडथळे, त्यात आस्वाद घेताना येणारे अडथळे, आणि अडथळे न येता मिळालेला आनंद, याचं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचे. थोडक्यात एक उदाहरण मी इथे देतो की खाणारा आणि खवय्या, आस्वाद प्रक्रिया कशी असते. खाणारा हा भूक लागला म्हणून पटकन आलेला अन्नपदार्थ आहे, तो पटकन खाऊन आपली भूक भागवतो. आणि खवय्ये हा आलेला पदार्थ कसा चवदार आहे, त्या पदार्थाचा रंगरूप कसा आहे, त्या पदार्थाची वैशिष्ट्ये काय, त्या पदार्थात कुठले शरीराला उपयुक्त असे जीवनसत्व आहे, या संबंधीची चर्चा करून तो त्या पदार्थाचा जो आस्वाद घेत असतो. म्हणजे पदार्थ एकच, पण खाणारा हा पटकन खाऊन आपलं भूक शमवतो किंवा आपली भूक भागवतो, आणि खवय्ये हा त्याबाबतची खाताना, चर्चा करताना, आनंद घेता तो ती आस्वाद प्रक्रिया कशी पूर्ण करत असतो. एक प्रकारे आस्वादकाच्या अंगी कुठले गुण असावे, आस्वाद प्रक्रिया कशी असते, या संबंधीचा विचार आपण या वैशिष्ट्यांमध्ये करणार आहोत. 6वं उद्दिष्टे आहेत साहित्य व समाज यातील परस्पर संबंध समजावून घेणे. साहित्य आणि समाज यातील काय संबंध आहे. साहित्य हे समाजाचा आरसा असतो. लिटरेचर इज द मिरर ऑफ सोसायटी. पण समाजातल्या कुठल्या गोष्टी साहित्यात लिहिल्या जातात, कुठल्या नाही लिहिल्या जात, त्यांचा काय संबंध, त्यात लेखकाची, भाषेची, वाचकाची, अनुभवाची सामाजिकता आपल्याला लक्षात घ्यायची. लेखकाची काय सामाजिकता आहे, भाषेची काय सामाजिकता आहे, वाचकाची नेमकी काय सामाजिकता आहे, लेखकाला आलेले अनुभव काय, आणि ते कसे त्याने त्या साहित्यकृतीत मांडलेले आहे, हे उद्दिष्ट आपल्याला पाहायचे आहे. नंतर 7वे उद्दिष्ट जे आहेत ते आहे साहित्याची अभिरुची समजून घेणे. अभिरुची म्हणजे आवड. साहित्य, एखाद्या लेखकाने लिहिलेली कलाकृती किंवा साहित्यकृती, त्याची अभिरुची समाजामध्ये कशी निर्माण होते. अभिरुची आणि सौंदर्य दृष्टी, औचित्य, अभिरुची, भिन्नतेची कारणे. एखादी कलाकृती एखाद्या विषयाला किंवा निसर्गात घडलेल्या घटनांचं चित्रण एखाद्या कादंबरीत असेल तर ती अभिरुची भिन्नतेची. एखाद्याला नागर समाज, एखाद्याला आणखीन वेगळा विषय, म्हणजे भिन्नतेची वेगवेगळी कारणं, अभिरुची नियत करणारे घटक आहे आपल्याला ह्या विचारात
किंवा ह्या उद्दिष्टांमध्ये अभ्यासायचे. साहित्य विचार 8वं जे उद्दिष्ट आहेत ते आहे साहित्य प्रकाराची संकल्पना समजून घेणे, साहित्याचे वर्गीकरण, शक्य व अशक्य बाबी, तत्वे, आवश्यकता इत्यादी गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ही सगळी उद्दिष्टे, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे साहित्य विचार या साहित्य पत्रिकेमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. एकूणच प्रस्तावना, अभ्यासक्रमाची ओळख आपण प्रकरण वाईज पुढच्या व्याख्यानामध्ये करणारच आहोत. परंतु साहित्य विचार ही अभ्यासपत्रिका का अभ्यासायची आहे, त्याच्या पाठीमागे आपल्याला विद्यापीठाने कुठली उद्दिष्टे समोर ठेवलेली आहेत, ही सर्व उद्दिष्टे आपण प्रकरण वाईज जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा आपल्याला आपोआपच साहित्य कृतीचा किंवा साहित्य विचारामधील प्रकरणांचा अभ्यास करताना आपोआपच लक्षात येतील. एकूणच साहित्य विचारासंबंधी निर्माण होणारे जे मूलभूत प्रश्न आहेत, मी तुम्हाला अगोदरच सांगितले की या संकल्पनेचे नेमके स्वरूप, साहित्य या संकल्पना म्हणजे काय, साहित्याच्या संबंधीचा विचारच आपल्याला ह्या अभ्यासपत्रिकेचं करायचं. म्हणजे साहित्यासंबंधी आलेले सर्व घटक, त्याचे परस्परांशी असलेले नाते, त्याचं संपूर्ण असलेला आवाका किंवा अवकाश या अभ्यासपत्रिकेत आपल्याला करायचा आहे. विद्यार्थ्यांनी साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेसाठी प्राध्यापक अरविंद वामन कुलकर्णी यांचं साहित्य विचार हा ग्रंथ आणि D.K. बेडेकर यांचं साहित्य विचार हे पुस्तक किंवा हा ग्रंथ जर आपण अभ्यासला संदर्भ ग्रंथ म्हणून, तर आपल्याला अधिक हा विषय समजायला मदत होईल आणि हा विषय आपण का अभ्यासतो ह्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल. तर एकूणच ह्या पहिल्या व्याख्यानामध्ये आपण प्रस्तावना, साहित्य विचारासंबंधी ज्या मीमांसकांनी किंवा अभ्यासकांनी मराठी भाषेमध्ये अभ्यास केलेला आहे, चर्चा केलेली आहेत, आपले विचार मांडलेले आहेत, हे सर्व अभ्यासक आपल्याला पुढे अभ्यास करताना पुन्हा पुन्हा आपल्याला यांची नावं घेऊन यांनी मांडलेले सिद्धांत, यांनी मांडलेले विचार, यांनी केलेला अभ्यास अभ्यासायचा आहेतच. आणि अभ्यासक्रमाची थोडक्यात ओळख आपण केलेली आहे व एकूणच उद्दिष्टांची ओळख केलेली आहे. अभ्यासक्रमातले जे प्रकरण जे आहे, एकूण 8 प्रकरणं आहेत. पहिल्या सत्रामध्ये 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत, दुसऱ्या सत्रामध्ये 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. तर पहिल्या सत्रातील 4 प्रकरणांचा अभ्यास आपण त्याची ओळख आणि पहिल्या प्रकरणाची सुरुवात आपण दुसऱ्या व्याख्यानात करणार आहोत. आज इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद.